जन्माच्या कथा सांगती ह्या मातीशी नाती. चित्रकथी 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 चित्रकथी. ये आकाशवाणी है। अब आप आशा निवेदी से समाचार सुनिए। संसद का बजट सत्र 21 या मधोबा और 10 मई बसा जेवायला। रेल बजट 26 फरवरी और आम बजट 28 फरवरी को पेश किया जाएगा। या वयात तुला अख्खी भाकरी खायला हवी। सुरुवात कर बघू जेवायला। करीब 1 महीने का अवकाश होगा। आणि भाजी कसली आहे आई? तोंडलीचीच ना? अरे छान झाली आहे, खाऊन तर बघ. मधु, आपल्या मागच्या अंगणातले तोंडली आहेत की नाही, त्यांना छान चव आहे. बघ आज मी मस्त रस्सा केलाय, खाऊन तर बघ. आई मला नाही आवडत तोंडलीची भाजी, त्याच्यापेक्षा दूध भाकरी दे. अरे आज आपल्या घरातलं दूध ना सकाळी संपलंय. तू भाजी भाकरी खाऊन बघ ना, मस्त झालीये. आणि जे काही खायचं ना ते आनंदाने खावं. कटकट करून खाल्लं की अंगी लागत नाही. पण दिवसाळा हीच भाजी करते, कधी काचऱ्या कधी रस्सा. अरे तोंडली यावेळेला भरपूर आली आहेत ना, म्हणून तू एक काम कर, चवीला लोणचं घे, त्याला लोणचं दे ग. अरे विजय तू ये ना. मधू झालं का? हे बघ मधु जेवायलाच बसलाय, तू पण पटकन जेवून घे बस. नको काकू, आत्ताच घरनं जेवून आलो. हो का? आज आईने काय केलं होतं जेवायला? भोपळ्याची भाजी. मला नाही आवडत म्हणून दूध भाकर खाऊन आलो. चल रे, झालंच माझं. अरे काय एवढी घाई आहे तुम्हाला? माझंही आटपत आलंय, मलाही निघायचंय. माझ्या बरोबर चला दोघं जण. नको काका, आम्हीच निघतो. अरे काय काय गडबड चालली तुमची एवढी? काकू आज चित्रमंदिराच्या रस्त्याने जाणार आहे ना? काय रे मधू? हो 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 काय नाही, पण मला एक सांगा, तुम्ही एवढ्या लांबच्या वाटेने का जाताय? अगं आई, ते नवीन चित्रमंदिर सुरू आलं ना, ते बघू आणि मग शाळेत जाणार आहोत. बाकीची मुलं वाट बघत असतील ना कोपऱ्यावर. या चल रे, आलोच. हा मधु लवकर ये. अरे विजय तुम्ही जा, तिथून जा, पण वेळेवर शाळेत जा. आणि अरे सुपातल्या शेंगा घे खिशात. चल काकू, घेतो. अरे हळूहळू जरा सांभाळून जा. पाहिलंस, अजिबात जेवला नाही तो. त्याला दूध फार आवडतो. तो दुधातले पदार्थ सगळे अगदी आवडीने खातो. पण हल्ली आपल्या घरातलं सगळंच दूध त्या डेअरीवर जातं ना. हो मी काय म्हणतो, उद्या सकाळपासून मला कोरा चहा देत जा. ते जे काही दूध वाचेल ना, निदान पोराच्या पोटात काहीतरी जाईल, जेवेल तो. चल मारुतीच्या देवळात जाऊ खेळायला. सुभाष मोहन सगळे येणार आहेत क्रिकेट खेळायला. क्रिकेट खेळू, क्रिकेट. सुभाषची बॅट आणि मोहनचा बॉल. हो आणणार आहेत ते. अरे ते काय आपल्याला खेळू देत आहेत? ते खेळणार क्रिकेट आणि आपण करणार फिल्डिंग. हो करू की त्यांना लवकर आउट. लवकर बॅटिंग मिळू दे रे बाबा, घरी लवकर जायचंय. का रे? अरे आई पाठवतच नव्हती खेळायला. सोमवारी सरकारी पेपर घेणार आहेत ना. पेपर? हो, तुझा गणिताचा गृहपाठ झाला का रे? हे उद्या रविवार आहे ना, उद्या करू की पूर्ण? तुझं झाला? हो, काल संध्याकाळीच करून टाकला. काल संध्याकाळी मी सिनेमा बघायला गेलो होतो. सिनेमा? हा. खरंच गेला होतास? हो.
अरे हे टॉकीज काय भारी होतं रे. कसं आहे? अरे खूप मोठं आहे. तिथले फॅन तर कसे फिरतात असे. तिथल्या खुर्च्या तर आपण अशा खुर्च्या बघितल्याच नव्हत्या. लाल लाल आणि एवढ्या मोठ्या. खरंच? हो. आणि तो सनी देओलचा पिक्चर काय त्याने फायटिंग केलीये. डिशुम 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 डिशुम. मला तर पिक्चर खूप आवडला. त्यातले गाणे पण काय भारी आहेत रे. ए तिरची टोपी वाले ओ ओ ए बाबू भोले भाले ओ ओ. पुण्याला एकदा मामाने मला सिनेमा बघायला नेलेलं. मी लहान होतो. त्याच्यातली फायटिंग बघून तर मला रडायला आलेलं. पण आता मामा आजारी आहे ना, त्यामुळे जमत नाही त्याला इकडे यायला. आणि आम्ही गेलो नाही पुण्याला. आता पुण्यात जायची काय गरज. आपल्या गावात आलंय की टॉकीज. केवढं मोठं आहे रे ते. आणि त्याचं नाव तर बघ किती छान आहे. गणेश चित्र मंदिर. आता मी कधी एकदा चित्रपट बघते ना असं झालंय मला. अरे लवकर बघ. आमचे नाना म्हणत होते पगार मिळाल्यावर पुढचा पिक्चर बघायला जाऊ. हा विचारतो बाबांना, ते दाखवतील. 26 एके 26, 26 दुणे 52, 26 त्रिक 78, 26 चौक 78 से. नहीं 26 चौक 4 से. 26 पाचा 30 से. 26 62. हा मधोबा, अभ्यासात लक्ष दिसत नाहीये. हा काय 26चा पाडा नीट येत नाहीये अजून. नाही पाठ आहे माझा, पण चुकलाच. आता लिहून काढतो. वही बघू. अरे काय रे हे हस्ताक्षर तुझं. हा अक्षर कसं वळणदार असायला हवं. ती सुद्धा एक कला आहे. आणि आकडे जरा स्पष्ट आणि नीट काढ. एक काय रे, वहीच्या वरच्या कोपऱ्यामध्ये दिनांक लिहायला हवा का नको. हा घे लिही बघू. हा काय दिनांक आहे आजचा. 10 जानेवारी 1990. आणि तुला रोज 10 ओळी शुद्ध लेखन लिहायला सांगितलेलं होतं. लिहिलंस का. लिहिले हे बघा. लिहिलंयस. बर बघू बरं. अरे शुद्ध लेखन आहे का सिनेमावरचा निबंध आहे हा. छान लिहिलंय टॉकीज वरती. अहो रोज टॉकीजच्या इथूनच त्यांचं येणं जाणं असतं ना हल्ली. हो का. हा चल घे वही. हा ओ बाबा, तुम्ही पाहिलाय का सिनेमा. अरे आमच्या वेळी ना तंबूतला सिनेमा यायचा जत्रेमध्ये, तेव्हा पाहिलाय तेवढाच. पण आता सिनेमा गावातच आलाय. आपण पाहायचा का. आपण विजयने पाहिला सुद्धा. तो म्हणाला की मस्त एकदम. जाऊया हा आपण. आता काय टॉकीज गावातच आहे ना, जाऊ आपण कधीतरी. ओ बाबा केव्हा तरी नाही हो. मला लवकर बघायचा सिनेमा. आपण तिकडे जाऊया ना. अरे सध्या जरा पेढीवर गडबड आहे की नाही. हा रघुशेठ गावाला गेलेत. ते आल्यानंतर थोडी फुरसत मिळेल, मग जाऊ हा आपण. संध्याकाळी खेळ असतो, रात्री पण असतो. हो बर बघूया हा आपण. पण हे बघ, सध्या जरा अभ्यासाकडे जास्त लक्ष दे. हा सिनेमापेक्षा अभ्यास जास्त महत्वाचा आहे. रात्री जेवणानंतर 10 गणितं घालणार आहे मी तुला. आलोच आलोच. आज चाचणी परीक्षेचा निकाल लागला. अरे वा, मग किती गुण मिळाले. सगळ्या विषयात पैकीच्या पैकी गुण मिळाले मला. गणिताच्या मास्तरांनी
तर पुढे येऊन शाबासकी दिली मला. अली वा, शाबास सुना. असंच भरपूर अभ्यास करायचा हा, मौज ठेवणं. आणि भरपूर अभ्यास करून खूप मोठं व्हायचं. तू कोण होणार राजा, वकील की डॉक्टर? दोन्ही नाही, मी सिनेमातला हिरो होणार. अगं बाई, हिरो का? बर, मग आता आमच्या या हिरोला भूक बीक लागली की नाही? लागले, पण खेळून आल्यावर मग खातो. अरे नाही रे, हे बघ मी तुझ्यासाठी ना छान दूध पोहे केले, ते खा आणि मग पटकन खेळायला जा. खेळून येतो ना पटकन. का करतो तू? पटकन दूध पोहे खायचं आणि पटकन खेळायला जायचं. आणि हो, तुमच्या ताईबाईंचं पत्र आलंय, ते कोण वाचणार? ताईचं पत्र, ये, ताईचं पत्र, ताईचं पत्र, ताईचं पत्र. ताईने मला बोलवलंय त्याच्या घरी मे महिन्यात. म्हणे की त्यांच्या घरी एक मोती नावाचा कुत्रा आहे. अरे वा, तुला सुट्टी पडली ना की तू जा ताईकडे. अरे पण ताईला आधी छानसं उत्तरली ना, आणि असं उत्तरली की ताईला तुला भेटल्याचा आनंद व्हायला हवा. मी नाही लिहिणार. का? कारण मी पहिले सिनेमा बघणार, मग ताईला पत्रातून खूप चिडवणार. त्यांच्या गावात नाही ना आपल्यासारखं चित्रमंदिर. बरं बाबा, नंतर लिही. पण जा आता खाऊन घे, तुला विजयकडे जाऊन यायचंय ना, जा. ए आई, तू सांग ना बाबांना मला सिनेमा दाखवायला. दाखवतील रे बाबा, पण त्यांना खरंच सवड नाहीये. ते काय नाही, मी तुझ्याकडे करतो का कधी असं वाटतं. खरंच रे, तू कधीच कसला हट्ट करत नाहीस. तू खूप शहाणा मुलगा आहेस. पण मला सांग, शहाणी मुलं हट्ट करतात कधी? पण एक हट्ट पूर्ण करायला सांग ना बाबांना. मला सिनेमा खूप 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 बघायचा आहे. बरं बरं बरं, मी नक्की सांगेन बाबांना. पण त्या तिकिटाला खूप पैसे लागतात रे. आई, अरे ते सगळं जाऊ दे, तुला विजयकडे जाऊन यायचंय की नाही? आणि आल्यानंतर आपल्याला परवचा म्हणायचंय ना. चल जा. पण माझ्या सगळ्या मित्रांनी सिनेमा बघितलाय. मला त्यांच्यातल्या गमती सांगायच्या त्यांना. काय मधू सारखं तेच तेच? तुला सांगितलं ना मी त्यांना सांगते म्हणून. काय ग, इथेच का उभी? हा, हे घे. आणि मधू कुठे दिसत नाही. तिन्ही संजा झाल्या, आला नाही का खेळून परत? तो गेलाय आता विजयकडे. अहो, मधुला चाचणी परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळालेत. हा, अरे वा. नाही म्हणजे मला कल्पना आहेच की तो अभ्यास अगदी मनापासून करतो याची. हे काय, ताईचं पत्र आलेलं दिसतंय. वाचलं की नाही मधोबानी? हो हो, वाचलं की. पण स्वारी काय म्हणते माहितीये का? सिनेमा बघितल्यानंतरच तो ताईला उत्तर लिहिणार आहे. अच्छा, म्हणजे अजून डोक्यातून गेलेला नाहीये म्हणायचा सिनेमा. त्याचं काय आहे, आपल्या गावात नवीन चित्रमंदिर निघालंय ना, आणि हो त्याच्या मित्रांनी सगळ्यांनी सिनेमा बघितलाय, म्हणून त्याला सुद्धा इच्छा आहे हो सिनेमा बघायची. म्हणजे तशी सगळ्यांनाच हौस असते नाही हो. आणि आपला मधू आपल्याकडे कधीच कसला हट्ट करत नाही. एकदा दाखवा ना तुम्ही त्याला सिनेमा. त्याची हौस मला कळत नाही असं वाटतंय का तुला? पण पैसे कुठून आणायचे? रोजच्या रोज महागाई एवढी वाढतीये. ताईच्या लग्नासाठी घेतलेलं कर्ज अजूनही डोक्यावर आहे. पगार हातात कधी येतो आणि संपून कधी जातो कळतच नाही. आता हे सगळं मी तुलाच का सांगतोय? काटकसरीने घर तूच चालवतेस ना. हो ना, जेव्हा महिन्याची सुरुवात होते तेव्हाच आपली महिना अखेर झालेली असते. मी काय म्हणते,
रघुशेठचा हप्ता आपण पुढल्या महिन्यात भरूया ना, म्हणजे ह्या महिन्याच्या पगारातले पैसे आपल्या हातात उरतील ना. काय बोलतेस तू हे? मी एक साधा हिशोब तपासणीस आहे रघुशेठकडे, पण आजवर कधीही त्यांनी मला नोकरासारखं वागवलं नाही. ताईच्या लग्नासाठी कर्ज मागायला गेलो तर म्हणाले कर्ज मिळणार नाही, जे काही देईन ते आहेर म्हणून देईन. मीच आग्रह धरला तेव्हा निदान ते कर्ज आहे असं मानायला तयार झाले, पण म्हणाले बिनव्याजी कर्ज, एक पैसा सुद्धा घेणार नाही व्याजाचा म्हणून. आता या अशा देव माणसाला आपण मी जाऊन सांगू का की मी ह्या महिन्याचा तुमचा हप्ता नाही देऊ शकत, पैसे नका कापून घेऊ, पुढच्या महिन्यात घ्या, बरं दिसेल का ते? मी मधुला सगळं समजावून सांगते. अहो, तो खूप समजूतदार मुलगा आहे, हो, घेईल समजून. तुम्ही नका काळजी करू. हा, अरे हो, तुम्हाला सांगायलाच विसरले मी. काय? ते तुमचे मित्र आहेत ना बाबूराव, ते भेटले होते मला. बाबूराव? हा हा, तो त्या नवीन चित्रमंदिरामध्ये ऑपरेटर म्हणून लागलाय तो बाबूराव. हा हा. काय म्हणत होता? नाही, ते काहीच म्हणत नव्हते, पण मी असं म्हणते की तुम्ही त्यांना जरा विचारून बघा ना, म्हणजे काही होऊ शकतं का ते. हो, ए मधु, अरे एवढ्या लवकर झोपला? अहो, आता एवढ्यात झोपलाय तो. आज नेमका मला यायला उशीर झाला, त्याच्यासाठी खरं म्हणजे मी आज गंमत आणली. गंमत? कसली गंमत? तू ओळख बघू काय आणलं असेल. आता मी कशी ओळखू, सांगा ना. थांब. बाबूराव भेटला होता, मला म्हणाला छान सिनेमा लागलाय, मुलाला घेऊन या. मी काय म्हणतो, मधुला घेऊन तू जा सिनेमा बघायला, ताईच्या लग्नातली छान साडी नेसून जा. काय? तुम्ही नसताना मी कशी सौताला घेऊन सिनेमाला? नाही नाही नाही, ऐका तुम्ही, तुम्ही आणि तो, तुम्ही दोघं जण जा. हो, तुम्ही बघितलात म्हणजे मी बघितल्यासारखंच आहे ना. बर. हो, मी आता उठू का त्याला? नको, आता झोपलाय ना, शांतपणे झोपू दे त्याला. हा, उद्या शाळेतून आला ना परत की त्याला तसाच घेऊन जाईल चित्रमंदिरात. त्याची खुललेली कळी पाहायची आहे मला तिथे. बघतेस काय? अगं खूप दिवसाची इच्छा नाही का त्याची? तुला खरं सांगू का? चला या या. अरे वाह, अरे देखो देखो. हे घ्या मावशी. हे 2 पासेस आहेत, आत्ताच्याच खेळाचे. आम्ही जाऊ ना आतमध्ये? कोणी दिले? बाबूराव. बाबूराव ऑपरेटर, ते म्हणाले होते आपण खेळाच्या मधल्या वेळात भेटूया म्हणून. कालच दिले होते त्यांनी पासेस. मालकांना विचारावं लागेल. का? एक मिनिट. ए, गेट ओढून गे रे, मी आलो. या या. काय मॅनेजर, काय बोलताय? मालक, बाबूरावने 2 पास दिले आहेत यांना. पास? कोण बाबूराव? कोण आहे? काय समजतो काय बाबूराव? फुकट पास वाटायला त्याचं काय जात आहे? हे असल्या लोकांना तिकडेच काढायला नको. देऊ नका ते पास. अहो नाही, त्यांनी स्वतःहून दिले होते. हो, व त्यांची सही आहे खाली.
भाईजीचे जेवर भाईजी उदार. एक नंबरचा लुच्छा लफंगा फुकटा, काम नको करायला काही धड, आणि वडिलांचं नुकसान करणार. आला अशी अद्दड माणसं एक एक भेटतात ना, काय ना कामावरनं काढून टाकलं. अशी घोडावर लात मारल्याने गेटच्या बाहेर काढून टाकलाय, सगळी कामावरनं काढून टाकलाय त्याला. मला माहित नव्हतं बाबूराव असा आहे, नाहीतर मी घेतले नसते हे पासेस. बाबूराव एक आहेत खाऊ, त्याचे मित्र 7 आहेत खाऊ. हो, फुकटे एक नंबरचे. हे असलेल्या लोकांना माझ्याकडे घेऊन यायचं नाही परत. गेटच्या बाहेरच्या बाहेर हाकलून द्यायचं. हा, पण हे 5-20 कोण घेऊन आलं ना, ते फाळं गेली फेकून द्यायची. नाही म्हणजे एवढं असं टाकून बोलायची खरंच गरज नाही हो. मी पैसे आहेत ना माझ्याकडे. हे 20 रुपये घ्या आणि 2 तिकीटं द्या ना आम्हाला. आम्ही 2 जण चित्रपटाला. 20 रुपये? अरे 20 रुपये देणारे काय उपकार करता काय? हे लोक काही येडेत का? आमचं मॅनेजर बघा, फरलं वांग बघा, अवले 10वी पास. आमचं टॉकीज बघा कसं शानदार आहे. एक सुपर डुपर हिट पिक्चर सिनेमे घेऊन येतो आपण आपल्या टॉकीज मध्ये. 30 रुपये 30 एका तिकिटाचे 30 रुपये. 60 रुपये असतील तर काढायचे आणि खुशाल हात जाऊन बसायचं मस्त निवांत पंख्याखाली. कळलं? बघा काय ती. हो बघा. हो हो. एका तिकिटाचे 30 रुपये? हो साहेब, असं काय करताय? आता तंबूतल्या सिनेमाचे दिवस तर गेले ना. हे बघा, इथे एक तिकीट 30 रुपयाचं आहे. तुम्ही 60 रुपये द्या आणि 2 तिकीटं घ्या ना. कानडे साहेब आहेत काय घरात? मधू, बाळा जरा बघ कोण आहे. नमस्ते साहेब. बरं आहे ना तुम्ही? मधू, वहिनी नमस्कार. चित्रमंदिर मालक राजा शेठ. हा, माझ्याकडे काही काम होतं. नाही काम काय नाही. गेल्या शनिवारी जरा गडबड झाली थोडी. काय आमचा बाबूराव डोकं फिरून टाकलं एकदम आपलं. त्याच्या रागाच्या भरात तुम्हाला काही बाई बोललो आपण. वाईट झाले. तुम्ही रघु शेठकडे काम करता, आपल्याला माहित असतं. आपण स्वतः पास दिले असतं तुम्हाला. जे झालं ते झालं. माझ्यासाठी तो विषय आता संपलाय. असं कसं? परवा पेढीवर गेलो होतो रघु शेठच्या. तुम्ही गेलात आणि मी पोहोचलो. रघु शेठ जाम तारीफ करतो त्या तुमची. तुम्ही त्यांचं ते आवक देणं घेणं सगळं तुम्ही सांभाळता. बोलले मला रघु शेठ बोलले. असं मोठ्या माणसाची म्हणजे आपण एकदम वाईट वागलो जरा. ठीक आहे. अरे काय साहेब, हा थिएटरचा धंदा आहे ना एकदम खराब. खूप पैसे खाणार आहे. म्हणूनच रघु शेठकडे कर्जासाठी म्हणून गेलो होतो. तुम्ही राग धरायचा नाही मनामध्ये अजिबात साहेब, लक्षात ठेवा तुम्ही. मी तुम्हाला मगाशीच सांगितलंय की माझ्यासाठी तो विषय संपलाय. असं कसं? आणि कर्जाचंच म्हणाल तर कर्ज तुम्हाला रघु शेठ देणार आहे, मी नाही. अरे म्हणून साहेब, तुमच्यासाठी उद्याच्या खेळाचे खास पास घेऊन आलोय.
या आता. अरे अहो बाल्कनीतली शेवटच्या लाईनीतली तिकीट आहे. इथून ना सिनेमा असा झक्कास दिसतो ना एकदम. बघ वहिनी तुम्ही सहकुटुंब सहपरिवार यायचं. हा आणि इंटरव्हल मधला चहा माझ्या सोबत माझ्या ऑफिस मध्ये चहा आणि गरमागरम समोसे एकदम. मी निघताय ना. अरे बाळा अरे त्रिदेव मधला शनिदेव आले एकदम. हा ये 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 सिनेमा बघायचा आहे ना तुला. ओ काय त्या दिवशी हसतो चेहरा करून बसलो होता. सिनेमा बघायचा आहे ना. हे पाच पाच बाल्कनीतले खास. अरे घे. मला नको हा पास. माझे बाबा दाखवतील तेव्हाच बघेन मी सिनेमा. ऐकलत आता तरी निघा.